आणि अधिकचा जो हमीभाव, मग कांदा असेल, द्राक्ष असेल, सर्व शेतमालांना हमीभाव आता देण्याची मिळण्याची गरज शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे। निर्यात बंदी म्हणजे भाव पाडणं। लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्राचं आज अंतरिम बजेट सादर होतं आहे आणि या बजेटकडून शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहेत आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत कांदा उत्पादक शेतकरी आहेत, द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत। नेमकं त्यांना काय हवं आहे सरकारकडून, काय सांगाल, काय हवं आहे सरकारकडून? आज बजेट सादर होत आहे। सरकारकडून शेतकऱ्यांची, द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादक असतील सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की प्रत्येक वेळेस आम्ही आमचा उत्पादन खर्च जो आहे तोही आम्हाला मिळत नाही, अशी देशामध्ये अवस्था सरकारने निर्माण करून ठेवली आहे। तर आजच्या बजेटमध्ये आम्हाला प्रामुख्याने हीच आमची मागणी आहे की कांद्याची निर्यात बंदी सरकारने त्वरित मागे घ्यावी। त्याचबरोबर द्राक्षे जे आहे त्याची जी निर्यात पुरेशी होत नाही आणि त्याच्यामुळे येथील कांदा उत्पादक, द्राक्ष उत्पादक शेतकरी जे आहे हे मेटाकुटीला आले, त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे आणि हे तत्काळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने आजच्या बजेटमध्ये ह्या शेतीमालांसाठी स्वतंत्र असं एक बजेट त्याच्यात सादर करावं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक जे काही नफा आहे तो सातत्याने नियमितपणे होईल असं ह्या बजेटमध्ये काही योजना आहे त्याच्या अंतर्भूत त्या बजेटमध्ये करावी। बाबा काय सांगाल, काय गणित आहे नेमकं कांद्याच्या शेतीचं? कांद्याचं गणित आता असं आहे, या बजेटमध्ये सरकारने ना थोडंसं हे करायचं, भाव वाढून द्यायचे, शेतकऱ्याचा काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे त्या कष्टाचा, त्या उत्पादनाचा, त्या खर्चाचा। त्याच्यावर त्यांनी बा या सरकारने विचार केला पाहिजे का बा या शेतकऱ्याचे किती हालत होतात। काय कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सध्याची काय परिस्थिती? सध्याची परिस्थिती आहे, कांदा भरपूर पिकला आहे तो, पण दुष्काळाच्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी फार हालतमध्ये कांदा कमावला आहे। त्याच्याकरता त्यांना निदान 2-3 हजार रुपये तरी भाव मिळायला पाहिजे त्या कांद्याला, तर त्याचे काहीतरी निर्वाह होऊन जाईल, नाहीतर हालतच आहे बा शेतकऱ्याची। आता त्याच्यानंतर बाबा काय नेमकं सरकारकडून हवं आहे तुम्हाला? सरकारकडून आम्हाला असं हवं आहे, सरकारचे धोरण असं आहे की ग्राहक आणि कांदा उत्पादक शेतकरी हे ते एकमेकाचे दुश्मन समजले जातात, परंतु तसं नाही आहे। ते तुम्ही जशी ग्राहकाकडे लक्ष देता, नाण्याच्या दोन बाजू आहे, त्याप्रमाणे ज्या खाणाऱ्या माणसाकडे लक्ष देता पण उत्पादन खर्च करणाऱ्या त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की कारण त्याला काय लागतं तो त्याच्याकडे दिलं, कारण उत्पादन खर्च करणारा संख्या कमी आहे आणि खाणाऱ्याची संख्या जास्त आहे। आणि काय काय अडचणी आहेत दादा? आता अडचणी अशा आहे, आज निसर्ग साथ देत नाही, त्याचप्रमाणे सरकार साथ देत नाही। कांदा उत्पादन करायचा आणि डायरेक्ट न कळवता निर्यात बंदी करायची। निर्यात बंदी म्हणजे भाव पाडणं आणि आपल्याला महागाई कमी करण्यासाठी हे पर्याय नाही आहे, त्याच्यासाठी पर्याय दुसरे आहे। त्या खताचे भाव, पावडरचे भाव, पहिले एक वेळेस पावडर मारायला लागत होती, आता 3 ते 4 दिवसानं पावडर मारायला होती, खते टाकत। उत्पादन खर्च इतका वाढलेला आहे का त्या माणसाला आता इथून पुढे द्राक्षवाल्यांसारखेच कांदे पण करण्याची प्रवृत्ती राहणार नाही आणि शेती करू नये असे इच्छा झालेली आहे। अशा तऱ्हाला शेतकरी आले। काय अपेक्षा काय? अपेक्षा हेच आहे की सरकारनं जसं ग्राहकाकडे लक्ष दिलं जातं तर ह्या बजेटमध्ये सरकारनं शेतकऱ्याकडे लक्ष दिलं। शेतकरी संपला तर खाणार कुठून? बरोबर आहे। नेमकं थोडक्यात काय अपेक्षा आहे बजेटमध्ये, काय सरकारने करावं, काय? शेतकऱ्यांसाठी सरकारने स्वतंत्र बजेट सादर करावा, जो त्याला कृषी बजेट म्हणून हे करावं आणि त्याची सुरुवात ह्या 2024 पासून केंद्र सरकारने करावी अशी आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची। बजेटमध्ये काय अपेक्षित आहे? बजेटमध्ये जो उत्पादन खर्च आहे जो शेतकऱ्यांना येतोय तो उत्पादन खर्च आहे याची आकडेवारी सादर करावी आणि अधिकचा जो हमीभाव, मग कांदा असेल, द्राक्ष असेल, सर्व शेतमालांना हमीभाव आता देण्याची मिळण्याची गरज शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे। कारण एकीकडे निसर्गाच्या कोपापुढं, दुष्काळापुढं, अतिवृष्टी, गारपिटीतून हा शेतमाल आता शेतकरी पिकवतोय आणि देशाला या शेतमालात समृद्ध आपण ठेवतोय, तर त्याच शेतकऱ्यांना मारण्याचं काम सरकारकडून होते। ते आता ह्या बजेटच्या माध्यमातून थांबवण्याची संधी सरकारकडे आलेली आहे। सरकारने स्वतंत्र शेतकरी कृषी बजेट सादर करावा। आपण पाहतोय साधारणपणे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय, प्रचंड नुकसान सोसावं लागतंय, तर दुसरीकडे कांद्यावरच्या निर्यात बंदीमुळे देखील शेतकऱ्यांचे प्रचंड असे हाल होतात, कारण कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये गडगडलेले पाहायला मिळतात। त्यामुळे सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी उठवावी आणि अन्य शेतमालासंदर्भात देखील ठोस असं धोरण यावेळच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी करावं, अशा पद्धतीच्या अपेक्षा ज्या आहेत त्या नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जातात। कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.